आयुष्याच्या अर्ध्या उंबरठ्यावरती ज्या लोकांनी B.Ed, B.Ed, M.Ed केलेलं आहे त्यांना नोकरी गमवावी लागते। भीती वाटते का की आपण ती परीक्षा पास नाही? कुठल्याही प्रकारची भीती नाही। एकतर आमदार खासदारांना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, ते 5 वर्ष निवडून आले की त्यांना आयुष्यभर पेन्शन आहे। आम्ही शिक्षक 30-30 वर्ष काम करून आम्हाला जुनी पेन्शन नाही आहे, हा कुठला न्याय आहे? बहुजन समाजाचे हजारो विद्यार्थी या ठिकाणी शाळेपासून वंचित होतील आणि सुमारे 15,000 शिक्षक सुद्धा अतिरिक्त होणार आहेत। टीईटी परीक्षेची सक्ती यासोबतच अनेक मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसाठी आज खरं तर राज्यव्यापी असं शाळा बंद आंदोलन जे आहे ते शिक्षकांकडून करण्यात येते आणि आज पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर भव्य अशा प्रकारचा हा मोर्चा आणि हे जे आंदोलन आहे ते सध्या सुरू आहे। हजारोंच्या संख्येने आपण पाहिले तर शिक्षक असतील, शिक्षकेतर संघटना असतील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। विविध मागण्यांच्यासाठी हे अक्षरशः रस्त्यावर हजारोंच्या संख्येने उतरलेले आहेत। शिक्षकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, जर त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे, सरकारला त्यांचं नेमकं मागणं काय असणार आहे, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण जर पाहत असाल तर अक्षरशः हजारोंच्या संख्येने आज शिक्षक जे आहे ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। आपली जिथपर्यंत नजर जात आहे तिथपर्यंत हे सर्व जे शिक्षक आहेत ते आज रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीने सरकारने जी टीईटी परीक्षा आहे, शिक्षक पात्रता परीक्षा आपण जिला म्हणतो, ती टीईटी परीक्षा जी आहे तिची सक्ती केलेली आहे, ती सक्ती जी आहे ती कुठल्याही प्रकारची सक्ती असूनही ती रद्द करण्यात यावी आणि यासारख्याच अनेक ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज शिक्षक हजारोंच्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल तुम्ही, आज राज्यव्यापी असं शाळा बंद आंदोलन पुकारले, आज रस्त्यावर उतरलेला आहे शिक्षक? 5 डिसेंबर 2025ला हा शिक्षकांचा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा आहे। यातली प्रमुख मागणी आहे की 2 वर्षामध्ये जर शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांना सेवेतून मुक्त केलं जाईल। याचा परिणाम असा होईल की आयुष्याच्या अर्ध्या उंबरठ्यावरती ज्या लोकांनी B.Ed, B.Ed, M.Ed केलेलं आहे त्यांना नोकरी गमवावी लागते। दुसऱ्या बाजूला याच शिक्षकांनी आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळी जर त्यांना पेन्शन मिळाली नाही, जुनी पेन्शन ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे। नंबर 3, मुलांच्या बाबतीमध्ये ऑनलाईन शैक्षणिक कामे देण्यात आलेली आहेत, पण होतंय काय की दिवसभरामध्ये सकाळी 10 ते 5 आमचा 1/3 वेळ हा ऑनलाईन कामकाजामध्ये जातो। परिणामी मुलांची गुणवत्ता, मुलांचं अध्यापन यावरती पूर्णतः फोकस होत नाही। परिणामस्वरूप देशाचं जे भवितव्य आहे, जे मुलांच्यामध्ये दडलेलं आहे, हे भवितव्य अत्यंत कठोर परिस्थितीमध्ये धोक्यात आहे। अनेक शाळा ह्या ग्रामीण भागामध्ये आहेत आणि शासनानं समूह शाळा नावाची योजना जी आहे ती समोर करून खेड्यागावातल्या छोट्या छोट्या शाळा बंद करण्याचा घाट घातलाय। परिणामी शिक्षकांचं नुकसान तर होतंय, पण समाजातल्या वंचित, उपेक्षित, दुर्बल घटकांना जो शिक्षणाचा आत्मा आहे तो मिळणं दुरापास्त झालेला आहे। परिणामस्वरूप आपल्याला देशाच्या हितासाठी शिक्षण ही राजकीय व्यक्तींच्या हितासाठी शिक्षण हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढची आमची मागणी आहे की बऱ्याचशा शाळांमध्ये डिजिटल माध्यमांचा आग्रह केला गेलेला आहे, परंतु या संदर्भात केवळ शहरीकडे किंवा विकासात्मक ज्या शहरं आहेत इकडे CSR निधी उपलब्ध होईल, परंतु गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये मुलांना नेहान करण्यासाठी वाहनं उपलब्ध नाही आहेत आणि आपण अशा पद्धतीचा घाट घालून समूह योजना नावाच्या शाळेखाली त्या शाळा बंद पाडतायत। ही अत्यंत दुर्दैव विलास आहे। आम्ही लोकशाही मार्गाने आणि संघटनात्मक मार्गाने शासनाला आवाहन करू इच्छितो की मुलांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्यासाठी 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये अनेक शिक्षकांची पदं कमी होत आहेत आणि त्याचा एकूणच परिणाम मुलांच्या भवितव्यावरती होईल। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वेतनाची मागणी नाही, परंतु देशाच्या हितासाठी, लोकशाहीतल्या नागरिकत्वाच्या संवर्धनासाठी। काय वाटतं, तर तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी तर झालाच आहात, परंतु तुमच्या या मागण्या कधीपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिले सरकारला किंवा या मागण्या तुमच्या मान्य नाही झाल्या, तुमची पुढची भूमिका काय? शासनाने आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये ज्या मागण्या
ज्या आम्ही 24 मागण्या शासनाला दिलेल्या आहेत त्या मागण्यांचा गांभीर्याने विचार या 15 दिवसांमध्ये करावा, जेणेकरून शिक्षक, समाज, विद्यार्थी आणि एकूणच देशाचं संवर्धन होण्यास आम्ही मदत होणार आहे. आज जे आंदोलनात सहभागी झाले त्यांचं वेतन कपात आजच्या दिवसाचं होईल असं देखील आदेश देण्यात आले होता. आता मुद्दा असा आहे की मॅम, कुठेतरी नरोवा कुंजरोवा, कोणत्याही कामासाठी योगदान त्याग हे द्यायला सगळे शिक्षक तयार आहेत. वेतन कपात याच्यापेक्षा मुलांचं भविष्य आणि शिक्षणाचं हित याकरता ही मंडळी रस्त्यावरती आलेली आहे. संघटना तुमचे सहभागी झाले. आता जवळपास यामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक शिक्षकेतर संघटना, जुनी पेन्शन हक्क कृती समिती, त्याच पद्धतीने मागासवर्गीय शिक्षक संघटना आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा, वंचित आश्रमशाळा या सगळ्या संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. तुमचा जो प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे TETची जी एक्झाम आहे ती तुमची रद्द व्हायला हवी. परंतु आता तुम्ही सर्व जर शिक्षक आहात तर ही जी परीक्षा आहे तर ती देण्यास अडचण काय नेमकी? परीक्षा देण्याविषयी कोणतंही दुमत नाही, परंतु तुम्हाला नोकरीत घेतलंय आणि आता तुम्ही निवृत्त होणार आहात वयाच्या 58व्या वर्षी आणि 52व्या वर्षी तुम्ही परीक्षा द्यायला सांगताय. याचा अर्थ प्रत्येकाचं कुठं भीती वाटते का की आपण ती परीक्षा पास नाही होऊ? कुठल्याही प्रकारची भीती नाही, पण मानसशास्त्र असं सांगतं की तुम्ही हा निर्णय तुम्ही ऐन उमेदीच्या काळात 24व्या वर्षापर्यंत घ्यायला पाहिजे. आज जे शाळा बंद ठेवलं आहे यामध्ये विद्यार्थी नुकसान आहेच, पण आम्हाला शिक्षकांचं शासनाने कुठेतरी आमच्या निर्णयाचं त्या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. एकतर आमदार खासदारांना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे, ते 5 वर्ष निवडून आले की त्यांना आयुष्यभर पेन्शन आहे. आम्ही शिक्षक 30-30 वर्ष काम करून आम्हाला जुनी पेन्शन नाही आहे. हा कुठला न्याय आहे? यासाठी शासनाने कुठेतरी सर्वांना एकतर समान न्याय दिला पाहिजे किंवा आमदार खासदारांना सुद्धा NPS लागू केली पाहिजे. आम्ही जर विद्यार्थ्यांना शिकवायचं तर आम्ही अभ्यास करायचा, हे तुम्ही मीडियाने आम्हाला सांगितलं पाहिजे. आम्ही जर अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना नुकसान होणार त्यामध्ये. जर तुम्ही TETच्या परीक्षेचा आतापर्यंत जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर ती परीक्षा इतकी हार्ड आहे तर तिचा निकाल फक्त 5 ते 10% लागते. नाही, पण शासनाने 2013 नंतर TET परीक्षा लागू केलीच आहे. त्यानंतरचे काही शिक्षक नियुक्त झाले ते TET नुसार घेतलेले आहेत. मग जुन्या लोकांना TETचा अभ्यास का? त्यासाठी आमदार खासदार होते सांगतात परीक्षा द्यायला, इतर विभागाच्या लोकांनी परीक्षा द्यायला सांगा. मग आम्ही पण तयार आहोत. मग नियम सर्वांना सारखा पाहिजे ना, फक्त शिक्षकांनाच का? हो, सर्वांनाच लागू केला पाहिजे. आमदार खासदार नाही का परीक्षा, अंगठे बहादुरांना पेन्शन आहे आयुष्यभर. मग आम्ही 50 वर्ष शिक्षणासाठी खर्च करतो, आम्हाला पेन्शन नाही आहे, हे योग्य आहे का? धन्यवाद. या ठिकाणी आज आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वप्रथम TET परीक्षा ही रद्द झाली पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, आणि जो नवीन संच मान्यतेचा JR आणलेला आहे हा JR सुद्धा रद्द झाला पाहिजे. यामुळे हजारो शाळा बंद पडणार आहेत. बहुजन समाजाचे हजारो विद्यार्थी या ठिकाणी शाळेपासून वंचित होतील आणि सुमारे 15,000 शिक्षक सुद्धा अतिरिक्त होणार आहेत. त्यामुळे ही फार मोठी आमच्यावर कुरळ कोसळलेली आहे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि निश्चितपणे जुना हा जो संच मान्यतेचा नवीन JR आणलेला आहे तो मागे घ्यावा. याशिवाय शेकडो जी ऑनलाईन कामं आहेत ही कामं सुद्धा बंद झाली पाहिजेत. त्यामुळे शिक्षणाचं काम कमी राहिले आणि ऑनलाईन कामामध्ये शिक्षक जास्त बिझी राहिलेला आहे. त्यामुळे ही कामं सुद्धा शासनाने कशी कमी करता येतील याकडे लक्ष द्यावं.